महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे काल शुक्रवारी दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या चरई येथील नवीन घरी आयोजित करण्यात आलेल्या वास्तुशांती पूजेला ठाण्यात आले होते। यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, मनसे नेते श्री अविनाश जाधव तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। यावेळी राज ठाकरे यांची धावती प्रतिक्रिया, मुरली नाईक, वीर म्हणून आलेल्या भारतीय जवानांच्या घरी मी उद्या किंवा परवा जाईल, मला कळलेले आहे, असे राज ठाकरे बोलताना त्यांनी सांगितले। व्यक्ती घाटकोपरमध्ये राहतो, त्याचं वीर मरण झालं माहिती आहे मला, कळलं जाणार आहे. कधी उद्या उद्या परवा जायचं, उद्या मी पुण्याला जाणार आहे. त्याच्यावरती उद्या घेतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। एकत्व एड्स वार्तापत्राचे दिमाखात प्रकाशन। ठाण्यातील उद्योग समूहाला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेले एकत्व ग्रुप आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्व एड्स वार्तापत्राचे प्रकाशन शुक्रवारी वागळे इस्टेट येथील MCHIच्या मुख्य कार्यालयाच्या दालनात ठाण्यातील प्रमुख उद्योजकांच्या उपस्थितीत पार पडले। या वार्तापत्राचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बौव, उर्वी छेडा आणि ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बौवा, उर्वी छेडा आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बौवा, उर्वी छेडा, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। एकत्व एज हे जे आता आपण सुरू केलेलं आहे प्रकाशन, हे खास करून उद्योजकांसाठी आहे। ते उद्योजकांचा एकमेकांशी संपर्क वाढावा आणि त्याच्यातनं एक कम्युनिटी बिल्ड त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा, हा त्यामागचा मूळ संकल्पना आहे। आणि त्याच्यातनं विविध उद्योजक त्यांचे अनुभव कथन करतील, विचाराची देवाणघेवाण होईल आणि समविचारी असे जे सर्व ठाणेकर आहेत जे उद्योग क्षेत्रात काही काम करू इच्छितात, खास करून वागळे सेटमध्ये आपण बघतोय की IT पार्क्स फार मोठ्या प्रमाणात होत आहेत। तर एक ग्लोबलायझेशन मोठ्या प्रमाणात ठाण्यात चालू आहे, परंतु त्या ग्लोबलायझेशनमध्ये जास्तीत जास्त ठाणेकर कसे काय सहभागी होतील, एक कम्युनिटी कशी बिल्ड होईल, हा एकत्व एजचा विचार आहे। आणि ठाणे वैभवने असे प्रयोग अनेकदा केलेले आहेत, असे आपण अनेक मासिकं सध्या काढतोय। तर एकत्व एज त्यातलाच एक प्रयोग आहे की विविध क्षेत्रातल्या लोकांना आपण त्यात सामावून घेतो आणि जे आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे मेक इन इंडिया, तर मला असं वाटतं मेक इन इंडियाची सुरुवात जी आहे ती मेक इन ठाणेपासून होते। आणि म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी आम्ही एकत्व एज आणि एकत्व एज सारखे असे अनेक मासिकं गेल्या 2-3 वर्षात सुरू केलेले आहेत आणि त्या फार मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील व्यावसायिक जे आहेत
ते एकत्र त्या निमित्ताने येऊ शकतात. झालेलं आहे, काय संकल्पना आहे, काय सांगा? ठाणं कसं आहे की खूप झपाट्याने वाढतं आहे, मोठमोठ्या प्रमाणात इथे मायग्रेशन होतं आहे आणि इतके नवीन नवीन ग्रुप्स तयार झालेले आहेत की डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणात आहेत, उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत, शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर कुठेतरी ठाणे वैभवला असं वाटलं की प्रत्येक ग्रुपसाठी एक वेगळं स्वतंत्र व्यासपीठ असावं आणि त्याच्या माध्यमातून खरं ही एकत्व ही संकल्पना पुढे आली की इतके बिझनेस पार्क झालेले आहेत, इतके उद्योगधंदे ठाण्यात येत आहेत, वाढत आहेत, नवीन नवीन आले आहेत, काही जुने आहेत ते मोठे झालेले आहेत, अनेकांचे IPO आलेले आहेत. तर असं वाटलं की कुठेतरी ह्यांना एकमेकांशी आपण कनेक्ट करू शकू का. तर असं एक काही व्यासपीठ जर तयार झालं तर नक्कीच ते एकमेकांशी कनेक्ट होतील आणि ज्याचे करून त्यांना एकंदर एकमेकांचा सहवास मिळेल, फायदा होईल आणि ओव्हरऑल ठाण्याची प्रगती होऊ शकेल. सर मी पकडले. सर एकत्व याचे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, कसं बघता, कम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे एकत्व याच्या माध्यमातून, काय सांगा? सो एकत्व एज निखिल जेव्हा आयडिया घेऊन आले त्याला मला वाटलं की एक ठाणे एवढं मोठं ग्रोईंग शहर असून इकडे बिझनेस आणि प्रोफेशनल लोकांना कनेक्ट करणारं काय एक माध्यम हवा आहे. आणि एक तो न्यूज लेटरची आयडिया जेव्हा त्यांनी मला दिली तर मी बोललो की नाही, दिस इज म्हणजे हे करण्यासारखं प्रयोग आहे. आणि त्या एक एकत्व एजमध्ये आपला प्रयत्न असा असणार आहे की सगळे बिझनेसेस, प्रोफेशनल्स आणि जे नवीन नवीन रेस्टॉरंट्स आणि जो नवीन काहीतरी ठाण्यामध्ये प्रयोग करतायत, जे एंटरप्रेनर्स, प्रोफेशनल, स्टार्टअप्स आहेत, त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा ज्याच्या थ्रू ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतात. ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम. ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. येत्या रविवारी 11 मे 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात मातृदिनानिमित्त निसर्गाला आदरांजली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केवळ जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषण करता असलेल्या निसर्गाचेही आदराने स्मरण केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणे हा आहे. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाचे पालनपोषण करते, त्याप्रमाणे निसर्गही आपल्याला जीवन देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व काही पुरवतो. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्या दिशेने कृती करण्याची प्रेरणा देणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन, शिवाजी सानप व पर्यावरण व वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत. श्री विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनापर सत्रात सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी कार्यरत असलेल्या वेसाक इंडिया या संस्थेशी चर्चा करण्यात येणार असून या चर्चेमध्ये माध्यमकर्मींना त्यांच्या बातम्यांमध्ये आणि लेखनामध्ये पर्यावरणविषयक विषयांना प्रभावीपणे कसे स्थान देता येईल, जनतेमध्ये या विषयाबाबत कशा प्रकारे जागृती करता येईल याबाबत मार्गदर्शन करतील. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात माध्यमकर्मी, पर्यावरणप्रेमी आणि समाजातील जागरूक नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सर्व महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. ही माहिती संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांनी महानगरपालिकेचे उपायुक्त मुख्यालय यांच्याकडे पुढील 3 दिवसात पोहोचवती करावी असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून हे महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक
सक्षम करण्यासाठी आणि कोणत्याही आवश्यक परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांचे मोठे नेटवर्क, प्रशिक्षण संस्थेतील कडील कुशल मनुष्यबळ आणि माजी सैनिकांचा अनुभव व शिस्त यांचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. आज सकाळपासून 10 वाजल्यापासून आपण अत्यंत डिटेलमध्ये ही बैठक घेतलेली आहे. या बैठकीचं सार म्हणजे 3-4 मुद्द्यांमध्ये आपल्याला हे सार लक्षात घेणं आवश्यक आहे. एकतर सर्व आपले जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटेक्ट करणं ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असणार आहे. सेकंड जे आहे आपले सगळे इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहेत ते या काळातही पूर्ववत असले पाहिजे. याबाबतच्या सर्व डिपार्टमेंटचे जवळपास 21 डिपार्टमेंटचे आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे करत असताना नागरिकांचा जो कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आपल्यासोबत असलेली पाहिजे. आणि ते करत असताना आपल्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांसोबतचा संवाद अगदी व्यवस्थित असला पाहिजे. सर, ग्रामीण भागासाठी सांगतो की कालच CS सरांची बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्व HODची बैठक घेतली आणि हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसं की आमच्याशी संबंधित इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, पशुसंवर्धन आहे, सिव्हिल सप्लाईज आहे, या सर्वांबाबतचा पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे. मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतचा पण पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे याची सर्वांना सूचना दिलेली आहे. परंतु या सूचना आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता या नागरिकांची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून घेण्यापर्यंत यामध्ये कसं आपल्याला कन्व्हर्जन करता येईल हे सगळं बघणं आवश्यक आहे. तरी आपण आता जे जिल्हा लेवलचे जे आपले HODs आहेत तर त्यांनी तालुका लेवलवरती जाऊन आपल्या खालच्या HODsना आणि आपल्या खालच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या मार्फत आपण सिटीजन्स पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत. एक क्लिअर लाईन ऑफ इन्स्ट्रक्शन्स असल्या पाहिजेत आणि क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे तर आपण कुठल्याही डिझास्टरला किंवा कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ताकद नेहमीच असते. तर पण शेवटच्या माईल पर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे. आजच्या बैठकीनंतर हे सर्वांनी एन्शुअर करणं आवश्यक आहे. कलेक्टर सरांनी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी अगदी डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेच आहेत आणि कन्क्लुडिंग रिमार्क्स देण्यासाठी मी सरांना विनंती. थँक्यू शिवसाहेब. आपण एंटायर 2 तासाच्या बैठकीचा असा आपण आणि चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पकपणाने मांडलेला आहे सगळ्यांच्या समोर. त्यानंतर मला काही यांची ऍड करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणानं त्या संदर्भातले इनपुट दिलेले आहेत. आपले क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला आहोत. मला फक्त एवढं सांगायचं आहे ही टेस्टिंग टाइम आहे. या टेस्टिंग टाइम मध्ये वी शुड पुट अप आवर हँड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणाला तरी चेस करतोय ते तुझं काम आहे तू कर, यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो, माझं काम आहे, माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणे मला वाटतं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ. जिल्हा हा युनिफाईड आहे. कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे, खात्री आहे 200%. कारण याच्यापूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं अप्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनाचं ते सगळं क्रीम इथं बसलेलं आहे. त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की जरी कितीही बिकट प्रसंग आला, मी त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही, कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण यशस्वीपणानं तोंड देऊ, नव्हे तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे. परतवून लावण्याच्या अनुषंगानं फक्त ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे, फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येकाचा, प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग टॉवर होईल अशा अर्थानं तो उभा राहायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं निश्चितपणानं ही परिस्थिती आहे आपण हाताळू, आपल्या जबाबदारीत आपण पार पाडूच. परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनोभूमिका ठेवली तर मला वाटत नाही कशी अडचण येऊ शकेल म्हणून. त्यामुळं ह्या ज्या दिलेल्या टाइमलाईन्स आणि दिलेले जे टास्क आहेत त्या उपरही
त्या टास्कमध्ये काही आपल्याला ऍडिशन करायची असेल तर निश्चितपणाने करावी. सगळ्या नोडल ऑफिसर्सना तुम्ही तुमच्या लेवलला एक बैठक घ्या, हा सगळा डेटा कलेक्ट करा. डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला सांगा. आमच्या वतीनं डीडीएमएच्या वतीनं एसडीएम आणि तहसीलदार हे त्यांच्या सब डिव्हिजन कुठे जबाबदार अधिकारी असतील त्या सब डिव्हिजन मध्ये 2 किंवा 1 तालुक्याच्या बाबत एसडीएम ज्या सूचना असतील त्या डीडीएमएच्या आहेत. या पद्धतीनेच आपण निर्देश दिलेले आहेत. किंबहुना त्यांच्याकडे येणारी शक्ती पण आहे हे विचारात घेता आपण निश्चितपणानं युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती जर काही संभाव्य परिस्थिती असेल तर त्याला आपण तोड देऊया. धन्यवाद. यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू. मात्र त्यावेळेला आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करायची असेल त्या तुमच्या सूचना असतील तर त्या याप्रमाणे. धन्यवाद. थँक्यू.